नमस्कार. एका नवीन भागात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण मिसळ खाण्यासाठी आलो. बरेच दिवस झाले मिसळचा भाग तुमच्यासमोर आणला नव्हता आणि मीही खाल्ली नव्हती अर्थात. म्हणून म्हटलं की आज मिसळीचा भाग करूया. पुण्यात अनेक जुनी मिसळीची नावं आहेत जी फार प्रसिद्ध आहेत. तर हे एक नवीन नाव आहे आणि त्या जुन्या नावांच्या गर्दीमध्ये हे ठिकाण आपली जागा बनवण्याचा प्रयत्न करत आहे. तर इथे आपण येऊन बघतोय की त्यांची मिसळ कशी असेल चवीला आणि किमती काय हे सगळं बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याबद्दल एक महत्त्वाची सूचना. एकांत रायडर या चॅनलवर आपण नवीनच जाहिराती सुरू केलेल्या आहेत. तुम्ही जर व्यावसायिक असाल तर तुम्ही एकांत रायडर या चॅनलवर आपल्या जाहिराती देऊ शकता. जाहिरातीचे दर एकदम माफक ठेवलेले आहेत. तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधून अधिक माहिती घेऊ शकता. आपण या चॅनलवर कुठलंही पेड प्रमोशन करत नाही. आपण या चॅनलवर कुठल्याही हॉटेलचे पैसे घेऊन व्हिडिओज बनवत नाही आणि आपण कुठल्याही हॉटेलमध्ये फुकट जाऊन खात नाही. या चॅनलला जर तुम्हाला सपोर्ट करायचा असेल तर एक व्यावसायिक म्हणून तुम्ही या चॅनलवर जाहिराती देऊन या चॅनलला सपोर्ट करू शकता. या चॅनललाही मोठं बनवू शकता. जेवढा हा चॅनल मोठा होईल तेवढ्याच तुमच्या जाहिराती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील. आज आपला हा मराठी चॅनल भारतापलीकडेही अनेक देशांमध्ये पाहिला जातो. एकांत रायडर या चॅनलमार्फत तुम्ही तुमचा व्यवसाय मराठी माणसाच्या घराघरातच नाही तर मनात देखील पोचवाल. चला वळूया परत आजच्या व्हिडिओकडे. आजच्या व्हिडिओसाठी आपण आलो आहोत मोरया मिसळ इथे. हे ठिकाण आहे कसबा पेठेत, शनिवारवाड्याची मागची बाजू. शनिवारवाड्याच्या मागच्या बाजूला जिथे कसबा गणपतीकडे आत बोळू जातो त्याच्या अलीकडे, किंवा श्रीपाद इडली आपण मागे जे कव्हर केलं होतं त्याच्या अलीकडे डाव्या बाजूलाच हे ठिकाण आहे. इथे तुम्हाला आधी पैसे देऊन टोकन घ्यावं लागतं. तर आपण पैसे देऊन हे टोकन घेतलं आहे 2 मिसळींसाठी. गेले 1-1.5 महिना झाला आहे हे ठिकाण सुरू झालेलं आहे आणि यांच्या मला असं कळलं की 55 शाखा आहेत. पुण्यात तर माहीत नाही पण 55 शाखा आहेत. मेन शाखा मला वाटतं राजगुरुनगरला आहे असं त्यांनी मला सांगितलं. तर बघू, याला रेटिंग चांगले आहेत. रेटिंगशी आपल्याला मतलब नाही, चवीशी मतलब आहे. आपण चव घ्यायला आलेलो आहे की आतापर्यंत पुण्यात दिग्गज नावं, तर हे ठिकाण, ही मिसळ कशी आहे, याची चव कशी ते बघायला आलं. यांच्या इथे 2 मिसळींचा मला हे दिसतात. एक गावरान मिसळ आणि एक पुणेरी मिसळ, त्या दोन्ही मागवल्या आहेत. गावरान मिसळ जी आहे ती जरा तिखट आहे आणि पुणेरी मिसळ बघू. आता मी ते पहिल्यांदाच आलो म्हणून आपल्याला चवीबद्दल काहीच माहीत नाही. पहिल्यांदाच सगळं माझ्यासमोर आणि तुमच्यासमोर मांडलं जाईल. आपल्यासमोर आपण 2 मिसळ मागवल्यात. एक पुणेरी मिसळ मागवली आणि गावरान मिसळ मागवली आहे. ही पुणेरी मिसळ आहे. 2 पाव मला वाटतं अनलिमिटेड येतात. तर हे बटर लावलेले पाव आहेत. तोंडाला पाणी सुटलं, इतकं सुंदर वास येतोय. बटर लावून दिले, शेकून दिलेत पाव, मटकी दिली आहे. हे मोठं बाउल आपल्याला सॅम्पल सगळं मिक्स करण्यासाठी दिलं आहे. शेव दिली आहे, थोडी जाड शेव आहे, लिंबू, कांदा, मिरची, आणि तुम्हाला जर अजून मिरची हवी असेल तर लिंबू, मिरची इथे आणि कांदा इथे दिलेला आहे. आत बघूया की याच्यात काय काय आहे सॅम्पलच्या इथे. वाव, नुसतं वाटण दिसतंय. हे नुसतं वाटण आहे, नुसतं सॅम्पल आहे. याच्यात बाकी काहीच नाही आहे. इथे मी या वाटीत जेव्हा पाहिलं, या रस्त्यामध्ये जेव्हा पाहिलं तेव्हा मला खाली हलकीशी मटकी दिसली. मटकी त्यांनी आपल्याला इथे साईडला दिली आहे ही अशी. तर ही मटकी आपण टाकूया
आणि सगळी मिसळ आपल्याला जशी पाहिजे तशी तयार करून घेऊया. जशी पाहिजे आपण सगळं दम करणार आहोत, कारण का सगळं खाणार आहोत. भूक लागलीच होती आणि वासाने ती अजून खवळली आहे. सगळी मटकी आपण वापरली. तसंच आपण शेव पण सगळी टाकूया. ही गोष्ट मला आवडली की ते असे फरसाण पण आहे बरं का. वरनं फक्त शेव दिसते. हा चिवडा आहे, फरसाण नाही, सॉरी, हा चिवडा आहे. तर शेव चिवडा ही टिपिकल गावाकडची जी मिसळ असते ना, तशी मिसळ आहे. मस्त होणार ही मिसळ. वाव, खूपच सुंदर. ही पुणेरी मिसळ आपण बघतोय. त्यासोबत आपल्याला मिरची आहे. लिंबू पिळून घेऊ, लिंबूचा उपयोग करून घेऊ. लिंबू दिलेला आहे. जेव्हा मिसळीमध्ये लिंबू मिळतं ना, ते विदाऊट लिंबू मिसळ अर्धवट राहते. म्हणून की लिंबू टाकल्या आधी तुम्ही जर घास घ्यायचं म्हटलं, चव म्हणायचं, तर ते अर्धवट होतं. लिंबू हे टाकलंच पाहिजे, शास्त्र असतं ते. अजून कांदा आपण टाकून घेतलाय. तर हे सगळं मिश्रण जे आहे ते एकजीव करून घेऊ. आणि मी उत्सुक आहे चवीसाठी. पाव मला वाटतं अनलिमिटेड आहेत. बघूया आपण मिसळ आपल्याला काय चव देते ते. वास खरंच मस्त येतोय, ते मी तिसऱ्यांदा सांगतोय. छान मिसळ. छान मिसळ आहे. प्रॉपर गावाकडच्या मिसळीची तुम्हाला आठवण करून दिली अशी मिसळ आहे. मस्त चव आहे. मग आपण वाटण पाहिलं खाली तळाशी, तेच सांगितलं की मिसळ मस्त मिसळ आहे. सुंदर चव आहे. गोड नाहीये बरं का, काही गोडसरपणा याच्यात नाहीये. छान तिखट आहे, झणझणीत नाहीये. आनंद देणारे इतपत तिखटपणा आहे. मी नेहमी सांगतो एवढा तिखटपणा मिसळीमध्ये असलाच पाहिजे, तरच ती मिसळीची ओळख आहे. मस्त मिसळ आहे. सोबत मी पुरण आणलंय. ही मिसळ मी त्यांना देईन. आणि गावरान मिसळ जे आहे आपला मोर्चा आपण त्याच्याकडे वळवून त्याच्यात एक दोन घास घेतो, कारण काही मिसळ खूपच छान. पुणेर मिसळ आपली खाऊन झाली. खूप मस्त चविष्ट अशी ती मिसळ होती. घाम काढला त्या मिसळीने पण. पुढची मिसळ मी गावरान मिसळ मागवली होती. याच्यात फरक काय आहे, तर इथे पापडी मिळते आपल्याला आणि मसाला याच्या रंगावरनं तुम्ही ओळखता की हा काळा मसाला वापरला गेलेला आहे आणि याच्यात दही दिलेलं आहे. बाकी सगळे घटक तर मला वाटतं सेम आहेत. आणि इथे बटाटा भजी मिळते, तर मी बटाटा भजी मी मागवली. बटाटा भजीमध्ये मिरची आणि मला वाटतं चटणी एका ठेचा आहे, मला माहित नाही, ते खाल्ल्यावर आपल्याला कळेल. परत आपलं लक्ष केंद्रित करू आपण या गावरान मिसळीकडे. या मिसळीबरोबर आपल्याला दही पण देतात, जे मला वाटतं आपल्याला लागणार आहे, कारण काही तिखट मिसळ आहे असं कळलंय. बघूया किती तिखट आहे वगैरे वगैरे. नेहमीप्रमाणे शेव, पापडी आणि चिवडा हे सगळं याच्यात टाकून घेऊ. हे असं बनवायला मला मजा येते बरं का. असं वाटतं की आपण स्वतः कस्टमाइज आपली मिसळ बनवतोय. मटकी आता दिली तर आपण सगळीच वापरूया. आणि अर्थात कांदा आणि लिंबू. कांदा सगळा वापरू. अजूनही आपण कांदा त्याच्यात टाकूया. आणि लिंबू पिळून घेऊ.
हा रंग एकदम असा डार्क रंग आहे, भडक रंग आहे एकदम. रंग घाबरवण्यासारखा असू शकेल, रंग घाबरवण्यासारखा असू शकेल. आपण काटागीर खाल्ल्या, बघूया हा काय प्रकार आहे. चिंता फक्त या गोष्टीची आहे की पुणेरी मिसळ जी होती प्रॉपर गावाकडची मिसळ अशी टाईप होती, तर त्यांनी खूप आनंद दिला. तर ती ते कळते मला की ही एकदम झटका नको. बघूया काय प्रकार आहे, काय अनुभव देते ही मिसळ आपल्याला. जे असेल ते तुमच्या समोर येईल. एक गोष्ट मला इथे खूप आवडली ती म्हणजे त्यांनी इथे मिरची, लिंबू, कांदा हे सगळं एक्स्ट्रा ठेवलेलं आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर ते तुम्ही वापस घेऊ शकता. सगळं छान. एक गोष्ट होती जी मी मिस केली, मला इथं बटाटा नाही सापडला. असो, ती गोष्ट आपण बटाटा भजीनी कव्हर करूया. चला पटकन वास घेऊन बघू. याचाही वास खूप छान आहे. मसाला वेगळा आहे, वाटण वेगळं आहे, चवी वेगळी असणार आहे. ती कशी ते बघू. सुंदर, खूप मस्त मिसळ आहे. झकास अशी मिसळ आहे. जास्त तिखट नाही आहे. घाम तुम्हाला दिसत असेल पण जास्त तिखट नाही. गरम होतं आणि त्यांनी मला वाटतं फॅन बंद केले, म्हणून त्यांनी म्हणून हे होत असेल, म्हणून गरम होत असेल. मिसळ खूप सुंदर आहे. आहे थोडी तिखट आहे, फार तिखट नाही. तुम्हाला आनंद देईल असा तिखट आहे. तेलाचा तवंग आहे त्याच्यात, म्हणजे जो तर्री म्हणतो ना आपण, ती तर्री आहे. तरीही मजेशीर आनंद देणारी ही मिसळ आहे. मला ही मिसळ आवडली. दोन्ही मिसळ ॲक्च्युली मला आवडल्या. ती थोडी लाईट आहे. ही जशी कलरमध्ये, रंगामध्ये डार्क आहे, तशी टेस्टमध्ये पण डार्क आहे. मला वाटतं याचं जे वाटण आहे ते वेगळ्या पद्धतीने बनवलं असेल, आणि अर्थात मसाला, काळा मसाला वापरला. मस्त चविष्ट अशी मिसळ आहे. दोन्ही मिसळींमधून मला आनंद मिळाला. आता अजून थोडा आनंद घेऊया. आणि मला वाटतं सॅम्पल आणि पाव तर अनलिमिटेड आहे, म्हणून तुम्ही त्याचाही आनंद कितीही घेऊ शकता. अनलिमिटेड. छान आहे मिसळ. खास करून याच्यात फरसाण नाही आहे. ही गोष्ट तुम्हाला या मिसळीला गावाकडच्या मिसळीशी खूप जास्त रिलेट करते. आणि मुळात या मिसळीचं नावच आहे गावरान मिसळ. त्यांनी दही दिलं आहे. दह्याची मला आवश्यकता वाटत नाही. तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्ही घेऊ शकता, पण त्याची तशी विशेष काही मला गरज वाटते नाही. तरी आपण घेऊया. आपण भजी मागवली होती, ती भजी घेऊया. आणि हा काय प्रकार आहे तो बघूया. ठेचा एका चटणी आहे, ते बघून ते कळेल आपल्याला. ठेचा, वा, कसा भारी ठेचा आहे तो. मला वाटतं त्यात लिंबू आहे त्या ठेच्यामध्ये. मस्त ठेचा आहे. तो ठेचा मिसळ खाताना पण खूप कामाला येईल. मस्त ठेचा आहे, खूप छान आवडलं मला सगळं. भजी छान आहे. भजी याच्यापेक्षाही चांगले आपण खाल्लेले आहेत, पण मिसळीसोबत मला भजी आवडते. आणि ते आहे त्याचा पूर्ण फायदा झालाच पाहिजे. तर असा होता आपला आजचा हा मोरया मिसळचा अनुभव. खूप मजेशीर अनुभव होता. आपण 2 मिसळ घेतल्या होत्या, एक पुणेरी मिसळ आणि एक गावरान मिसळ.
पुणेरी मिसळमध्ये एक छान मजेशीर चव आहे आणि गावरान मिसळमध्ये एक छान तिखटपणा तुम्हाला मिळतो. दोन्ही मिसळमध्ये फरसाण हा प्रकार नाही, शेव चिवडा हे तुम्हाला मिळेल आणि गावरान मिसळमध्ये पापडी चाट मिळेल. असा उत्तम असा हा अनुभव होता, मला मजा आली. तुम्हीही मजा घ्या. शनिवारवाड्याच्या इथेच आहे मोरया मिसळ, मस्त आहे. एकदा त्यांना संधी देऊन पहा. आपण पुण्यातल्या जुन्या मिसळ खूप खाल्ल्यात आणि त्याचा आनंद घेतलेला आहे. नवीन लोक ही आता उभारी घेत आहेत या व्यवसायामध्ये आणि त्यांना सहकार्याची गरज अशा या गोष्टीमुळे की पुण्यातली जी जुनी लोक आहेत ना त्यांना गोडसरपणा आवडतो मिसळीमध्ये, पण पुण्याबाहेरनं जी लोक येतात, गावाकडनं लोक येतात, त्यांना ते आपली पुणेरी मिसळ नाही आवडत. त्यांना थोडी तिखट मिसळ लागते आणि ती तुम्हाला इथे मिळते. तर तुम्हाला जर तिखट मिसळ आवडत असेल नक्की या आणि इथे मोरया मिसळचा आनंद घ्या. खूप मस्त आहे. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारावर शेअर करा. इथे आपल्या मित्रपरिवारावर या. मी आमच्या चिल्लू मनोहरवर आलेलो आहे आणि जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब न करता जाऊ नका. सबस्क्राईब करत राहा, म्हणजे तुम्हाला आम्हाला प्रेरणा मिळते तुमच्यासमोर नवनवीन ठिकाणं आणण्याची. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.